मित्रांनो, बीएड सीईटी साठी असणारे कॅप राऊंडचे रजिस्ट्रेशन सीईटी सेलने यापूर्वीच सुरू केलेले आहेत आणि आता ती जी डेट आहे ती संपत सुद्धा आलेली आहे. जर तुम्ही कॅप राऊंडला रजिस्ट्रेशन अजूनही केले नसेल तर लवकरात लवकर हे रजिस्ट्रेशन करून घ्या. आणि जर तुमचं रजिस्ट्रेशन झालं असेल तर कशा पद्धतीने पुढची प्रोसेस असेल, तसेच ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन अजून बाकी आहे, डॉक्युमेंट्स अनव्हेरीफाईड आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी सीईटी सेल पुढे एक्सटेन्शन देईल का, या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. तर बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी असणारी जी ऍडमिशन काउन्सिलिंग आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तर या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ऍडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. 2 जुलैला हे रजिस्ट्रेशन सुरू केले होते आणि आज 14 जुलै आहे आणि 16 जुलैला ही डेट जी आहे ती संपणार आहे. म्हणजे थोडक्यात अजून 2 दिवसामध्ये तुमचे रजिस्ट्रेशन संपतील. पण या दरम्यान आपण जर रजिस्ट्रेशनचं स्टॅटिस्टिक पाहिलं तर इथे पोर्टलवरतीच तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. नवीन रजिस्ट्रेशन्स हे टोटल 46,383 झालेले आहेत. तसेच 30,017 ऍप्लिकेशन लॉक्ड आहेत आणि 11,989 ऍप्लिकेशन्स हे व्हेरीफाईड आहेत. म्हणजे अजूनही बरेचसे ऍप्लिकेशन्स हे व्हेरीफाय व्हायचे बाकी आहेत. त्यामुळे तुमचेही ऍप्लिकेशन अजून व्हेरीफाय झाले नसतील, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अजूनही पेंडिंग असेल तर टेन्शन घेण्याची गरज नाहीये. तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे यापुढे होणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, जर आपण हा डेटा मागच्या वर्षीच्या डेटासोबत कम्पेअर केला तर मागच्या वर्षीचं स्टॅटिस्टिक सुद्धा इथे अवेलेबल आहे. तर मागच्या वर्षी टोटल रजिस्ट्रेशन्स जे झाले होते ते 76,607 एवढे झाले होते. पैकी 72,845 ऍप्लिकेशन्स हे लॉक्ड होते आणि 62,379 ऍप्लिकेशन्स हे व्हेरीफाय करण्यात आले होते. म्हणजे फायनली 62,379 विद्यार्थ्यांनी कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये कॅप राऊंड 1ला पार्टिसिपेट केलं होतं आणि 36,698चा मागच्या वर्षीचा इनटेक होता. त्यापैकी 33,877 ऍडमिशन टोटल कॉलेजेसमध्ये झाले होते. आता ज्या अर्थी मागच्या वर्षी 76,607 ऍप्लिकेशन आले होते, त्या अर्थी अजूनही सीईटी सेलला ऍप्लिकेशन्स एक्सपेक्टेड आहे. यावर्षी आतापर्यंत फक्त 46,383 ऍप्लिकेशन्स आलेले आहेत आणि यापुढे अजून ऍप्लिकेशन्स येण्यासाठी सीईटी सेल नक्कीच ही डेट एक्सटेंड करेल. कारण आतापर्यंत आपल्याला फक्त 14 दिवसांचाच रजिस्ट्रेशनसाठी वेळ दिलेला आहे. त्यामुळे यापुढे अजून किमान 8 दिवस एक्स्ट्रा एक्सटेन्शन सीईटी सेल आपल्याला देईल. तर त्या संदर्भात असणारे जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला 16 तारखेलाच सीईटी सेलच्या याच पोर्टलवरती पाहायला मिळेल. मीनवाईल ज्यांचे रजिस्ट्रेशन्स कंप्लीट झालेले आहेत पण डॉक्युमेंट्स पार्शली व्हेरीफाईड आहेत, त्यांनी आपले डॉक्युमेंट्स जे आहेत ते चेक करून घ्या. कुठले डॉक्युमेंट्स तुमचे रिजेक्ट झालेले आहेत आणि तुम्ही त्या डॉक्युमेंट संदर्भात काय करायला पाहिजे याविषयी असणारे रिमार्क्स ऑलरेडी सीईटी सेलने तुम्हाला तुमच्या लॉग इन मध्ये दिले असतील. आता ज्या विद्यार्थ्यांकडे रिझर्वेशन डॉक्युमेंट्स अवेलेबल नाहीयेत बट त्यांनी ॲटलिस्ट ऍप्लिकेशन केलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना त्या ऍप्लिकेशनची रिसिप्ट अपलोड करून सुद्धा रजिस्ट्रेशन करता येतं. ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशनला जाल त्यावेळेस तुम्ही तुमची ओरिजिनल डॉक्युमेंटची कॉपी तिथे सबमिट करू शकता. तसेच ज्या विद्यार्थ्यांकडे कन्वर्जन सर्टिफिकेट्स नाहीयेत अशा विद्यार्थ्यांनी एकतर कॉलेजकडनं फॉर्म्युला घ्या कन्वर्जनसाठी आणि त्यानुसार कन्वर्जन सर्टिफिकेट बनवा. त्याविषयी असणारे फॉर्मॅट सीईटीच्या पोर्टलवरतीच अवेलेबल आहेत. ज्या विद्यार्थ्यांचा अजूनही रिझल्ट पेंडिंग आहे अशा विद्यार्थ्यांनी
वेट करण्याची गरज आहे, कारण विदाऊट रिझल्ट तुम्हाला कॅप राऊंडला रजिस्टर करता येत नाही. ॲटलिस्ट तुमचे मार्क्स तरी तुमच्याकडे असायला हवेत, जेणेकरून तुम्हाला इथे रजिस्टर करता येईल. त्यामुळे एक्सटेन्शन तर अजून मिळणार आहे, म्हणून रिझल्टची थोडी वाट पहा. रिझल्ट आल्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करायला सुरुवात करा. एक्सटेन्शन नंतर सीईटी सेल कशा पद्धतीने कॅप राऊंडची प्रोसेस कॅरी आउट करते ते आपण पाहूयात. तर मागच्या वर्षी आपण जर पाहिलं तर रजिस्ट्रेशन हे सीईटी सेलने 25 जून रोजी सुरू केले होते आणि 5 ऑगस्ट पर्यंत तुमचे रजिस्ट्रेशन सुरू होते. म्हणजे जवळजवळ 1 महिन्यापेक्षा सुद्धा जास्त वेळ तुम्हाला सीईटी सेलने रजिस्ट्रेशनसाठी दिला होता. तर आपणही आता त्यामुळे सीईटी सेलकडनं हे एक्सटेन्शन एक्सपेक्ट करत आहोत. ज्यावेळेस तुमचे रजिस्ट्रेशन चालू असतात त्यासोबत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा सुरू असतं. सीईटी सेलची टीम जी आहे ऑनलाईन तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करते. पुढे मग एकदा की सर्व डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले त्यानंतर सीईटी सेल एक अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट पब्लिश करते आणि ही मेरिट लिस्ट पब्लिश केल्यानंतर याच्यामध्ये जर काही ग्रीव्हियन्सेस असतील, काही चुका असतील, तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी सुद्धा सीईटी सेल 2-3 दिवसांचा वेळ देते. शेवटी या चुका दुरुस्त करून झाल्या की सीईटी सेल एक फायनल मेरिट लिस्ट पब्लिश करते आणि ही फायनल मेरिट लिस्ट पब्लिश केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही तुमचे रँक्स पाहू शकता आणि त्या रँकनुसार पुढे मग सीईटी सेल कॉलेजचं अलॉटमेंट करते. त्यासाठी अगोदर ऑप्शन फॉर्म फिलिंगसाठी सीईटी सेल वेळ देते. तर हा ऑप्शन फॉर्म साधारणतः 3 दिवसामध्ये तुम्हाला फिल करायचा असतो. मागच्या वर्षी 15 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला राऊंड 1 आणि राऊंड 2 साठी ऑप्शन फॉर्म फिलअप करण्यासाठी वेळ दिला होता. हे ऑप्शन फॉर्म फिलअप केल्यानंतर कॉलेज अलॉट केले जातात आणि अलॉटमेंट नंतर तुम्हाला ॲडमिशनसाठी आणि ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुमच्या कॉलेजवरती रिपोर्ट करावं लागतं. तर एकंदर अशा पद्धतीने ही सर्व प्रोसेस असणार आहे. आता आपण सुरुवातीला पहिलं एक्सटेन्शन एक्सपेक्ट करत आहोत. साधारणतः 8 ते 10 दिवसाचं सीईटी सेल आता एक्सटेन्शन देईल. त्या दरम्यान तुम्ही तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करून घ्या. ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडच्या पूर्वी रजिस्ट्रेशन करायला जमणार नाही, जर त्यांचे रिझल्ट्स पेंडिंग असतील, तर अशा विद्यार्थ्यांना पुढे कॅप राऊंड 3 पूर्वी रजिस्ट्रेशन करण्यासाठी सीईटी सेल वेळ देते. त्यामुळे शक्य असेल तेवढं कॅप राऊंड 1 पूर्वी रजिस्ट्रेशन करून घ्या, कारण नंतर सीट्स लिमिटेड असतात आणि ॲप्लिकंट खूप जास्त असतात. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग सुद्धा सुरू आहे. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.